नमस्कार. जय ज्योती जय सावित्री. मी सारिका अशोक वासनकर, सावित्री शक्तीपीठ धोतरखेडा. आपल्या सर्वांचे सावित्री न्यूज चॅनल पुणे महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. मी आज पर्यटन स्थळा या सदराबद्दल बोलणार आहे. तर चला बघूया. मी आणि माझा ग्रुप बाराखंडी दर्शन जिल्हा यवतमाळमध्ये गेलो होतो. यवतमाळ जिल्हा हा कॉटन सिटी म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये ह्या बाराखंडी आढळतात. निसर्गरम्य अशा मनाला शांत करणारी ही ठिकाणे आहेत. आपण सुरुवातीला बघू शकता ते माहूर गडापासून कोणती खांड किती किती किलोमीटर अंतरावर आहे ती दाखवलेलं आहे. तर चला बघूया. 14व्या शतकामध्ये विश्वनाथ बाळापूरकर हे एक आचार्य होते. त्यांनी या बाराखंडीची स्थापना केली. माहूर येथील दत्तप्रभूंना प्रसन्न करून यांनी प्रत्येक 12 कोसावर जाऊन त्यांना प्रसन्न केले आणि विंझळे तळ्यातून विशेष आणून त्या दत्तप्रभूंच्या स्पर्शाचे जे विशेष आहे ते आणून त्यांनी त्याची स्थापना केली. अशी हा बाराखंडी. इथे जे महंत लोक आहेत ते स्मरणाला जातात. चला तर बघूया. आम्ही प्रथम जांभोरा खांड, नंतर दिग्रस, पुसद खांड, खर्शी खांड, शिरोळा खांड, गगनमाळ खांड आणि अंबाडी खांड या ठिकाणी पोचलो. पहिल्या दिवशी आम्ही अंबाडीला मुक्काम केला. तिथलं निसर्गरम्य सौंदर्य बघून आणि तिथे आम्हाला पदयात्रेचे भेट झाली. तेथील अच्युत गुत्रे यांना भेटलो. खूप मन प्रसन्न झालं. डोळ्यातून आसू येत होते. एवढी प्रसन्नता आहे तिथे का मन म्हणजे शब्दात सांगू नाही शकत. आम्ही तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. दगडधानोरा, मुळावा, पारडी, चुरमुरा, मन्याडी, कृष्णापूर ह्या खांडी केल्या. तसेच हदगाव आणि उमरखेडसुद्धा केले. आणि नंतर आम्ही रात्री माहूरला मुक्कामास आलो. सकाळी 4ला उठलो आणि दत्तप्रभूचा निद्रास्थानाला घेतलो. तेथील प्रसन्नता पाहून खूप छान वाटत होतं. नंतर आम्ही विंझळे तळ्याकडे गेलो. भोजन स्थान आहे, तेथील पंचदेवळी स्थान आहे, अडकराजाची भेटी आहे, कृष्णावळी स्थान आहे, वनदेव स्थान आहे. खूप सारे स्थान आहेत तिथे वंदन करायला. खूप असं प्रसन्न वाटत होतं. तुम्ही नक्कीच भेट द्या. प्रसन्नता आहे, निसर्गरम्य सौंदर्य घेण्यासारखं आहे. आम्ही मनोरंजन वगैरे सर्व मस्त हे केलं. तर चला आपणही भेट द्या. तर असं आमचं हे पर्यटन पाहण्यात असं आनंदात गेलं. तर जय ज्योती जय सावित्री, जय ज्योती जय क्रांती.